आपण माणसाने या जगाचा प्रत्येक कोपरा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पर्वताच्या उंचीला स्पर्श केला आहे, खोल समुद्राच्या तलाशी पोहोचलो आहोत आणि चंद्रावर देखील पाऊल ठेवले आहे. परंतु या पृथ्वीवर काही ठिकाणे अशी आहेत जिथे माणसाला जाणे अशक्य आहे. या जागा इतक्या धोकादायक, रहस्यमयी आणि प्रतिबंधित आहेत. जर कोणी ते जाण्याचा प्रयत्न केला तर तो परत येऊ शकत नाही. नमस्कार मित्रांनो, मी पूनम आहे. आज मी तुम्हाला अशा 10 ठिकाणांबद्दल सांगणार आहे जिथे जाण्याची फक्त कल्पनाच करता येते आणि नंबर 1 च्या बद्दल ऐकून तर तुम्हाला धक्काच बसेल. त्यामुळे या भीतीदायक प्रवासात माझ्यासोबत राहा. 10वं आहे नॉर्थ सेंटिनेंटल बेट, मृत्यूचे बेट. जर तुम्हाला असे वाटत असेल की या आधुनिक जगात असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही जे मानवापासून पूर्णपणे तोडले गेले असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. हिंदी महासागरात वसलेले नॉर्थ सेंट्रल बेट अजूनही अश्मयुगात अडकलेले आहे. या बेटावर राहणारी सेंटिनेल जमात बाहेरील जगापासून पूर्णपणे अलिप्त आहे. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला इथे पोहोचताच ते मारून टाकतात. 2006 मध्ये जेव्हा काही मच्छीमार चुकून या बेटाच्या जवळ पोहोचले तेव्हा सेंटिनेल जमातीने त्यांची हत्या केली. भारतीय नौदलाने त्यांचा मृतदेह हेलिकॉप्टरमधून आणण्याचा प्रयत्न केला असता आदिवासींनी त्यांच्यावर बाण आणि भाल्यांनी हल्ला केला. आज ही जमात कोणाशी संपर्क ठेवू इच्छित नाही. त्यांची जीवनशैली हजारो वर्षापूर्वी जशी होती तशीच आहे. म्हणूनच भारत सरकारने या बेटावर कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला भेट देण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. 9 नंबरवर आहे स्नेक आयलंड. 1 पाऊल आणि मृत्यू निश्चित आहे. जगात लाखो लोक सापांना घाबरतात, मात्र तुम्ही या बेटावर गेल्यास तुमची भीती खरी ठरू शकते. ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ वसलेले हे बेट, ज्याला सामान्यतः स्नेक आयलंड म्हणून ओळखले जाते, हे जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे. या बेटावर 4000हून अधिक विषारी साप राहतात. त्यापैकी सर्वात धोकादायक म्हणजे गोल्डन लान्स हेड वायपर. त्याचे विष इतके शक्तिशाली आहे की माणसाचे मांस हे विचलू लागते. हे साप फक्त याच बेटावर आढळतात आणि दुसरे कुठेही आढळत नाही. ब्राझील सरकारने या बेटावर जाण्यास कडक बंदी घातली आहे. पण प्रश्न पडतो की या एकाच बेटावर इतके साप का आहेत? हजारो वर्षापूर्वी समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यामुळे हे बेट मुख्य भागापासून तुटल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. इथे अडकलेले साप जगण्यासाठी अधिक विषारी झाले आहेत. ही जागा शापित आहे असे स्थानिक लोकांचे मत आहे. असे म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी इथे काही समुद्रचाच्यांनी आपला खजिना लपून ठेवला होता आणि त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी जादूने येथे सापांना बोलवले. सत्य काहीही असले तर एक गोष्ट निश्चित आहे, या बेटावर पाऊल ठेवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. नंबर 8 वर आहे एरिया 51. हा एलियनचा गुप्त तळ आहे. जगातील सर्वात रहस्यमय आणि गुप्त समजले जाणारे ठिकाण आहे. हे अमेरिकेच्या नेवाडा वालोंटात स्थित आहे. हा लष्करी तल एलियन, UFO आणि टॉप सिक्रेट प्रयोगांसाठी अनेक दशकापासून खूप प्रसिद्ध आहे. लोकांचा दावा आहे की येथे एलियनचे मृतदेह आणि त्यांच्या अंतराळ यानाचा अभ्यास केला जातो. 1947 मध्ये जेव्हा रॉसवेलची घटना घडली तेव्हा अमेरिकेने हा हवामानाचा फुगा असल्याचे सांगितले होते. परंतु लोकांचा असा विश्वास आहे की प्रत्यक्षात इथे एलियन स्पेसक्राफ्ट आणून लपवले गेले आहे. इथली सुरक्षा एवढी जास्त आहे की चुकून कोणी तळाच्या जवळ गेला तर त्याच्यावर लगेच गोळी झाडली जाते. जर इथे काही गूढ नाही तर मग ही जागा इतकी गुप्त का ठेवली जाते? सरकार खरं बोलत आहे का? किंवा हे एलियन्स आणि प्रगत तंत्रज्ञान लपवून ठेवण्यासाठी जगाला भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे? 8व्या नंबरवर आहे व्हॅटिकन सिक्रेट आर्काइव्हज. ही जगातील सर्वात गुप्त लायब्ररी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की संपूर्ण जगाची माहिती सामान्यतः प्रत्येकासाठी उपलब्ध आहे तर तुम्ही मोठी चूक करत आहात. व्हॅटिकन सिक्रेट आर्काइव्हज हे जगातील गोपनीय दस्तावेज लपवलेले ठिकाण आहे. या लायब्ररीत ठेवलेल्या जुन्या आणि गोपनीय नोंदीशी संबंधित माहिती शेकडो वर्षे जुनी आहे आणि काही निवडक लोकच ती पाहू शकतात. हे व्हॅटिकन सिटीमध्ये स्थित आहे. ही लायब्ररी कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी प्रतिबंधित आहे. केवळ निवडक संशोधक आणि पुजारीच या कागदपत्रांपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यांना पण काही अत्यंत कठोर नियमांचे पालन करावे लागते. या लायब्ररीमध्ये येशू ख्रिस्त आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ठेवली गेली आहेत. तसेच परग्रहवासियांशी संबंधित माहितीही लपवण्यात आली आहे असे म्हटले जाते. दुसरे मोठे रहस्य म्हणजे या ग्रंथालयात जगातील सर्वात जुनी आणि अमूल्य धार्मिक कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत, जी कोणालाही दाखवण्याची परवानगी नाही. व्हॅटिकनच्या अधिकाऱ्यांनी या संग्रहाबद्दल कधीच फारशी माहिती दिली नाही. सुरक्षा इतकी जास्त आहे की आजपर्यंत त्याचे रहस्य कोणीही सोडू शकले नाही. क्रमांक 6 वर आहे गडद ऊर्जा मंदिर. हे एक रहस्यमय मंदिर आहे जेथे कोणीही जाऊ शकत नाही. हे मंदिर हिमालयाच्या दुर्गम पर्वतामध्ये वसलेले आहे असे म्हटले जाते, परंतु त्याचे अचूक स्थान कोणालाही माहीत नाही. असे म्हणतात की हे मंदिर हजारो वर्षापूर्वी एका गूढ शक्तीने बांधले होते आणि इथे जाणारे लोक कधीच सापडत नाहीत.
काही लोकांचा असा विश्वास आहे की हे स्थान एका वेगळ्या परिमाणाशी जोडलेले आहे, जिथे गेल्यानंतर माणूस या जगात परत येऊ शकत नाही. अनेक ऋषी आणि संशोधक या मंदिराच्या शोधात गेले, पण ते एकतर गायब झाले किंवा वेडे झाले. का हे मंदिर कोणत्या अलौकिक शक्तीशी जोडलेले आहे, की हे केवळ एक मिथक आहे? हे आजही एक न उलगडलेले रहस्य आहे. नंबर 5 वर आहे आयलँड ऑफ द डेड, मृत्यूचा बेट. जगात अशी अनेक बेटे आहेत जी त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत, परंतु काही बेटांचा इतिहास इतका पछाडलेला आणि रहस्यमय आहे की लोक तिथे जायला घाबरतात. हे बेट जुन्या थडगे, भुताटकीच्या घटना आणि विचित्र आणि गरीब आवाजांसाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की इथे विचित्र लोक राहतात. इथे अनेक शतके जुने सांगाडे आणि कपड्यांचे तुकडे सापडलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की येथील वारे अनेकदा खूप विचित्र असतात आणि काही लोक म्हणतात की जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला रात्री विचित्र आणि भुताटकीचे आवाज ऐकू येतात. हे बेट पर्यटकांसाठी खुले करण्याची योजना कधीच केली गेली नाही. इथे आलेले इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ या बेटांच्या भुताटकी आणि गूढ वातावरणानंतर कधीच परतले नाहीत. 4थ्या क्रमांकावर आहे कैलास पर्वत. कैलास पर्वत देवाचे निवासस्थान आहे किंवा दुसरे काही. तिबेटमध्ये असलेला कैलास पर्वत जगातील सर्वात पवित्र आणि रहस्यमय पर्वतांपैकी एक मानला जातो. हा पर्वत हिंदू, बौद्ध, जैन आणि बौद्ध धर्माचे केंद्र आहे. धार्मिक दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की ते भगवान शिव वास करतात आणि म्हणूनच या पर्वताला जगाचे केंद्र म्हणून पूजले जाते. पण या पर्वताचे आणखी एक रहस्य आहे. या पर्वतावर चढण्यात कोणत्याही मानवाला यश आलेले नाही. अनेकांनी या पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला आहे, पण प्रत्येक वेळी काही विचित्र घटना त्यांच्यासोबत घडली आहे. 1950च्या दशकात चीनने कैलास पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न केला, पण तेथे चढाई करत असताना त्यांची यांत्रिक उपकरणे अचानक बिघडली. जे कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासोबत विचित्र घटना घडतात. असे म्हणतात की इथे लोकांना चमकणारे दिवे आणि विचित्र आवाज ऐकू येतात. विज्ञान याला केवळ भौतिकशास्त्रातील घटना मानते, परंतु स्थानिक लोक त्यास दैवी शक्तीशी जोडतात. आजपर्यंत कैलास पर्वताच्या गुप्तेचे कोणतेही ठोस उत्तर सापडलेले नाही. क्रमांक 3 वर आहे बर्म्युडा त्रिकोण, समुद्राचे रहस्य. बर्म्युडा ट्रायंगल हे एक असे नाव आहे जे ऐकल्यानंतर भीती आणि गूढतेची भावना येते. हे क्षेत्र अटलांटिक महासागराच्या मध्यभागी वसलेले आहे, जिथे मियामी, बर्म्युडा आणि पोर्तो रिको हे 3 प्रमुख बिंदू जोडतात. इथे समुद्रात डझनभर जहाजे आणि विमाने शोध न लागता गायब झाले आहेत आणि याच कारणामुळे या भागाला समुद्राचा शापित त्रिकोण म्हणतात. बर्म्युडा ट्रायंगलमध्ये गायब होण्याच्या घटना 100 वर्षापासून घडत आहेत, परंतु या भागाची सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे इथे कोणत्याही चेतावणीशिवाय धोकादायक वादळे, चुंबकीय क्षेत्राचे विचित्र प्रकार आणि विज्ञानाच्या पलीकडे असलेल्या घटना घडू लागतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे क्षेत्र एका शक्तीद्वारे नियंत्रित आहे, जे जहाज आणि विमानांना आपल्या जाळ्यात अडकवते. तर काही शास्त्रज्ञांच्या मते ते कृत्रिम समुद्राचे अदृश्य वादळ आहे किंवा असामान्य चुंबकीय गोष्टींशी जोडलेले आहे, ज्यामुळे होकायंत्र आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करणे थांबवतात. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, जो कोणी या क्षेत्रात प्रवेश करतो तो पारदर्शकपणे गायब होतो आणि त्याचा शोध घेता येत नाही. नंबर 2 वर आहे होईबॅक पर्वत, जिथे कोणालाही जाण्याची परवानगी नाही. हा पर्वत नॉर्वेमध्ये आहे. जगातील सर्वात रहस्यमयी पर्वतांपैकी एक आहे. या पर्वताबद्दल असे म्हटले जाते की कोणीही इथे जास्त काळ राहू शकत नाही, कारण येथील वातावरणाचा मानवी मनावर परिणाम होतो आणि तो त्याला वेडा बनवू शकतो. पहिल्या नंबरवर आहे औकिगारा जंगल, मृत्यूचे जंगल. जगात कोणत्याही ठिकाणाला सर्वात भीतीदायक म्हटले जात असेल तर जपानचे औकिगारा जंगल या यादीत सर्वात वरच्या स्थानावर येईल. हे जंगल फुजी पर्वताजवळ वसलेले असून त्याला आत्महत्येचे जंगल देखील म्हटले जाते. दरवर्षी शेकडो लोक येथे येऊन आत्महत्या करतात, पण हा निव्वळ योगायोग नाही. असे म्हणतात की या जंगलात काही अदृश्य शक्ती आहे जी लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडते. जंगलात जाणाऱ्या लोकांनी अनेक भीतीदायक गोष्टींचा अनुभव घेतला आहे. आजूबाजूला येणारी कुजबूज, झाडांच्या विचित्र सावल्या आणि खोल धुके ज्यामध्ये लोक रस्ता चुकतात. इथे मार्गदर्शक टूरमध्ये लोकांना ताकीद दिली जाते की जंगलात जास्त खोल जाऊ नका, अन्यथा परतणे कठीण होऊ शकते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या जंगलातील गूढ शांतता आणि जमिनीत असलेले चुंबकीय घटक लोकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकतात, परंतु स्थानिक लोक याला भूत आणि शापित आत्म्यांचे निवासस्थान मानतात. हे जंगल फक्त एक ठिकाण नाही, तर एक भीतीदायक कोडे आहे ज्याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. मित्रांनो, या ठिकाणांबद्दल तुम्हाला काय वाटते? या फक्त जुन्या कथा आहेत की त्यामध्ये काहीतरी आहे? तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.
आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.